स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता सगळेच पक्ष आपापली भूमिका जाहीर करतात। कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या भूमिकेने कार्यकर्ते संभ्रमात पडले, तर चंदगड नगरपंचायतमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र तर कागल नगरपालिकेत दोनमध्ये लढत होणार असल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोयीच्या राजकारणाचा जिल्ह्यातील राजकारणावर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे। पाहूया। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडी आणि महायुतीतले मित्रपक्ष नाराज। दोन्ही राष्ट्रवादीची युती चंदगडमध्ये टिकणार। कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 2च दिवसांपूर्वी जाहीर केलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष हे दोनही एकत्र येऊन चंदगड निवडणूक लढवणार आहेत। यामुळे चर्चांना मात्र उधाण आलंय। मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी महाविकास आघाडी सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आली तरच त्यांना सोबत घेतलं जाईल असं स्पष्टीकरण दिलंय। आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला, तेव्हा माझी आणि नंदाताईची बोलणी होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळे ते करायला तयार नाही। तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता, परंतु आता जी दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्याला मी कळवल्या। तिथे आम्ही आघाडी करणार, तिथे महाविकास आघाडीचा बरोबरच ती होऊन जाणार। इंडिव्हिज्युअल राष्ट्रवादी अशी होऊन गेली जाणार आहे। चंदगडमध्ये सुद्धा जी होणार आहे त्यामध्ये काँग्रेस आणि आमचा उभाटा या पक्षाचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, त्यांच्यामध्ये असणार आहे। फक्त 2 राष्ट्रवादी एकत्र यायचा आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मान्य केलेला नाही। मुश्रीफांचा त्यांना आमच्या आघाडी बरोबर यायचं असेल तर ते येऊ शकतात। दरम्यान चंदगड नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्रात प्रथमच चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, यामुळे आमदार शिवाजी पाटील नाराज झाले। मात्र या ठिकाणी आम्ही चांगली बांधणी करून नगराध्यक्ष पदासाठी आमचाच उमेदवार निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलंय। चंदगडमध्ये मला वाटते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र महाराष्ट्रात पहिल्यांदा तिथं आलेले आहेत, त्यामुळं निश्चितच स्वाभाविकपणानं आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे तिथले असणारे आमदार शिवाजीराव पाटील हे थोडेसे नाराज झालेले आहेत। परंतु आम्ही तिथं आता चांगल्या पद्धतीची बांधणी करून चंदगडमध्ये आमचाच नगराध्यक्ष होईल आणि आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे। एकूणच जर पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका पार पडणार आहेत। निवडणुका जाहीर होताच पहिल्या टप्प्यात चंदगडमधून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत सोयीस्कर भूमिका घेतल्यानं महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष मात्र प्रचंड नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय। आता ही निवडणूक होईपर्यंत ही युती अशीच राहते की त्यात मिठाचा खडा पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।